राम वंदे गुरुपरंपरा। संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारीची होय। संसार आणि प्रपंच हे दोन्ही राहणारच आहे, त्याचा त्याग न करता या जन्माचे सार्थक करून घ्यायचे आहे. श्रीराम समर्थ. शुभ प्रभात. सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर काकांना नमस्कार करते. आदरणीय आचार्य सद्गुरू डॉक्टर सुनील दादांना व गुरुमाऊली सौ शैलाताईंना नमस्कार करते. आज गीतेतील 15व्या अध्यायाच्या प्रवचन मालिकेचा तिसरा दिवस. गीता स्वाध्याय मंचातील उपस्थित सर्व साधकांचे मनापासून स्वागत करते. आपण जगामध्ये जीवन जगत असतो. हे जग जीवनासह गतिशील आहे, अत्यंत गतिमान आहे. आपली इच्छा असो वा नसो त्या गतीमध्ये राहावेच लागते. ती गती स्वीकारावीच लागते. कधी ती गती अनुकूल असते तर कधी प्रतिकूल. काही वेळेला गती हवी हवीशी वाटते तर कधी नकोशी. नको असलेल्या गतीची आपली प्रतिक्रिया अत्यंत शांत सौम्य करता आली तर आपले जीवन समाधानाने शांततेने जगता येईल. परमार्थशास्त्राचे एकमेव उद्दिष्ट आहे ते म्हणजे मोक्ष मिळवणे. मोक्ष मिळवण्यासाठी अध्यात्म करायचे म्हणजे काय तर अशांतीतून मुक्ती, दुःखातून मुक्ती, क्रिया प्रतिक्रियांच्या खेळातून मुक्ती. वेदांत शास्त्राच्या अभ्यासाने प्रतिकूल गतीत आनंदाने जगता येते, मन शांत करता येते. सगळ्याच गोष्टी कितीही गतिशील असल्या तरीही गतिशीलतेच्या पाठीमागे असं एक तत्व आहे की जे गतिशून्य आहे. त्याला अढळ म्हणजेच काहीही केलं तरी न ढळणारं. कोणत्याही परिस्थितीत जे ढळत नाही त्या अढळ तत्वाला ब्रह्म म्हणतात. त्यालाच आत्मा म्हणतात. भगवान अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मी तोच आहे आणि तूही. भगवंताला पकडून ठेवायचे असेल तर वेदांत शास्त्र, भक्तिशास्त्र यांचा संगम करावा. आणि संगम जमला तर आपले जीवन अत्यंत आनंदमय होते, तृप्त होते. असे शांत तृप्त आनंदमय जीवन हे आपणा सर्वांचे ध्येय असायला हवे. काल पुरुषोत्तम योग या अध्यायावर सौ वासंतीताई पांडे यांनी त्यांच्या उद्बोधनातील जे काही उद्बोधन केले त्यातील महत्वाचे मुद्दे आपण बघूया. आपुर्य माण मचलम प्रतिष्ठम समुद्र मापह प्रविशंती यद्वत. अथांग सागरामध्ये एक छोटा रिता कुंभ बुडवला तर कुंभ जरी सागरापासून भिन्न असला तरी सुद्धा बुडवल्यानंतर मात्र सागरच जणू काही त्या कुंभाचा ठाव घेतो. आंतरबाह्य त्या कुंभाला व्याप्त करून स्वरूपाने पूर्ण करतो. जोपर्यंत मनुष्य पूर्णतेचा साधक आहे तोपर्यंत तो पूर्ण नाही. त्याच्या जीवनाला पूर्णता मिळत नाही. परंतु ज्या क्षणी त्याचे हृदय अंतरंगाने परिपूर्ण भरून जाते त्याच वेळी त्याला पूर्णतेची अनुभूती येते. असे सुंदर विवेचन सौ वासंतीताई पांडे पुसद यांनी ओघोत्या संस्कृत प्रचुर भाषेत कथन केले. जिथे जिथे कार्य आहे तिथे कार्याच्या मागे कारण असलेच पाहिजे. कारण विना कार्य न सिद्धती. या न्यायाने कारणाशिवाय कार्यच नाही. म्हणजे माती घटाला आकार देते, जसे सोने अलंकाराला अस्तित्व देते. घटाशिवाय माती आहेच, अलंकाराशिवाय सोनेही आहेत. अलंकार घट असणार नाही, परंतु शाश्वत व परिपूर्ण पुरुषोत्तमाची खरी जाणीव झाल्यावर भूत भविष्य आणि वर्तमान या काळाच्या पलीकडे त्याचे मूळ असते. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे. हा संसार वृक्ष झाला. त्या संसार वृक्षाच्या शाखा विषयरूपी अंकुराने युक्त असून त्रिगुणांनी वृद्धिंगत झालेल्या आहेत. त्याखाली आणि वर पसरलेल्या आहेत. तसेच मनुष्य लोकामध्ये कर्मानुसार बद्ध करणारी अवांतरमुळे खोरवल गेलेली आहे. हे कालच्या दुसऱ्या श्लोकाचा थोडक्यात सारांश होता. आज तिसऱ्या श्लोकाचे पठण करण्यासाठी बच्चे कंपनीतील बाल साधक ओमकार सचिन पारिक हा आहे. ओमकार हा सचिन व सौ स्मृती
पारिख यांचा सुपुत्र असून भाबी पुरोहित यांचा नातू आहे. ओमकार प्रॉडिजी पब्लिक स्कूल वाघोली येथे 9व्या वर्गात शिकतो आहे. ओंकार, आता तू तुझ्या श्लोक पठणास सुरुवात करू शकतोस. होय. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत करतो. डॉक्टर सुनील आजोबांनाही साष्टांग दंडवत करतो. आदरणीय लीला आजींनाही सादर नमस्कार करतो. वसुदे श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्. द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः. यो अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्.
स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। वा ओंकार, खूप खूप छान बेटा. एक एक शब्द आणि एक एक संस्कृत प्रोनाऊन्सिएशन तुझे एकदम परफेक्ट होते. तू शाळेत सेकंड लँग्वेज घेतली असेल संस्कृत, असं मला एक थोडासा माझा अंदाज आहे. तुझ्या श्लोक पठणावरून मला एकदमच लक्षात आलं ते. प्रत्येक भारतीयाला आपल्याला येत असलेल्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचाही उल्लेख करायचा आहे, तरच संस्कृत एक राष्ट्रीय भाषामधील एक म्हणून तिला तिचा दर्जा मिळेल. संस्कृतचा अभ्यास बालवयात केलेले पठण आयुष्यभर लक्षात राहते. ओंकारचे आईबाबा व आजीचे यात मोठे योगदान आहे. मुलांना घडवण्याचे, सुसंस्कारित करण्याचे काम ईश्वराने पेरेंट्सकडे सोपवलेले असते. ते योग्यरित्या होते हे बघण्याची, तिथे मदत करण्याची जबाबदारी आजीची. ओंकार बेटा, पुनश्च तुझे अभिनंदन आणि तुझ्या आईबाबांचेही आजीचे पण अभिनंदन. आज तिसऱ्या श्लोकाचे उद्बोधन करण्यासाठी आदरणीय सुरेंद्रजी देव वक्ते म्हणून आपल्याला लाभले आहेत. आदरणीय सुरेंद्रजी देव पुणे येथे वास्तव्यास आहेत. ते डॉक्टर सुनील दादांचे पहिले अनुग्रहित आहेत. त्यामुळे सुनील दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. पुण्यात वास्तव्य असून मनोबोधाचा त्यांचा ऑनलाईन वर्ग कार्यरत आहे. तसेच दादबोध या ग्रंथावर ऑनलाईन चिंतन सुरू आहे. त्यांना संकटमोचन ही पदवी साधकांकडून मिळालेली आहे. वेळेवर संकटकालीन परिस्थितीत ते प्रवचनाला नेहमी हजर असतात. ते तत्पर सावध शिष्य साधक आहेत. श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 15 मधील श्लोक क्रमांक 3 वरील उद्बोधनास त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. रामकृष्ण हरी. वंशी विभंशितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाद्धरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयात्ता श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रीराम. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां वन्दे गुरुपरंपरां। परमसद्गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करतो. माझे श्री गुरु पूज्य डॉक्टर सुनील दादा लुले यांना साष्टांग वंदन करतो. माझ्या परमार्थाच्या मार्गातील मार्गदर्शिका आदरणीय सौ शैलाताई लुले यांना वंदन करतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या मोनाताई पाठक आहेत. ज्येष्ठ साधिका नीलाताई आहेत. आजचा श्लोक अतिशय स्पष्ट, शास्त्रशुद्ध, अप्रतिमरित्या आणि शांतपणे म्हणणारा ओंकार, त्याला सुद्धा वंदन करतो. तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि चिंतनाला सुरुवात करूया. गेल्या 2 दिवसापासून आपला गीतेचा अध्याय 15 पुरुषोत्तम योग, याच्यावरती स्वाध्याय रूपानं आपण चिंतन करत आहोत. गीता हे उपनिषद रूप गायीचं दूध आहे असं गीता महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थोवत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सगळी उपनिषद गाय स्वरूप आहेत. भगवान श्रीकृष्ण गवळी आहेत आणि पार्थ म्हणजे अर्जुन रूपी संत त्या दुधाचे प्राशन करणारे गोवत्स आहेत. आणि भगवद्गीता दूधरूपी अमृत आहे. दुग्धम गीतामृतम महत. खरोखर गीता
हे जर उपनिषद रूप गाईचं दूध असेल तर या 15व्या अध्यायाला त्या दुधावरची म्हणता येईल. काल वासंती त्यांनी या अध्यायाचं महात्म्य, त्याचं वैशिष्ट्य आणि त्याच्यात सांगितलेल्या गुह्य शास्त्राचा उल्लेख केला होता. गीतेमध्ये प्रथम आत्मज्ञान सांगितलेलं आहे आणि त्या ज्ञानाची आच लागून गीतारूपी दूध तापल्या गेलं. नंतर भक्ती सांगितली गीतेमध्ये. त्या भक्तीच्या शीतलतेनं ते दूध थंड झालं, ते दूध निवलं आणि 15व्या अध्यायापर्यंत हळूहळू त्यावर साय आली आणि ती साय आहे पुरुषोत्तम योगाची आणि तीच अस्सल गोष्ट आहे. आपण म्हणतो ना अंगठीमध्ये महत्वाची गोष्ट कुठली आहे, ते मणिकोंडन. तसं पुरुषोत्तम योग हा भगवद्गीतेचा मणिकोंडन योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 14व्या अध्यायामध्ये म्हणजे गुणत्रय विभाग योग, त्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी असा निर्णय केला की 100 यज्ञ करणाऱ्याला जशी इंद्रपदाची प्राप्ती होते तसा जो ज्ञानसंपन्न आहे त्यालाच मोक्ष मिळतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची आहे. शतमुख म्हणजे 100 यज्ञ केल्याची ज्याच्याकडे संपत्ती आहे तो. पुढे माऊली म्हणतात की तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथे किर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन, शुद्ध व्हावे. थारे म्हणजे टिकायला पाहिजे तिथं. ज्ञानानं मोक्ष मिळेल याच्यामध्ये शंकाच नाहीये, परंतु ते ज्ञान स्थिरावेल अशी मनाची शुद्धता असावी लागते. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाची तरणीची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. वैराग्य वाचून ज्ञान टिकणार नाही हे देवानी निश्चित केलेलं आहे. मग आता मनाला माळ घालणारी विरक्ती कोणत्या प्रकारची आहे हे सुद्धा त्या सर्वज्ञ श्रीहरीनच निश्चित केलंय, त्यांनीच त्याचा निर्णय केलाय. आता विरक्तीची कवणपरी जे येऊनी मनाते वरी, हेही सर्वज्ञ श्रीहरी देखील असते. आणि मग माऊली आपल्याला छान दृष्टांत देतात की जेवणाच्या ताटावरती बसल्यावरती त्या पात्रातील मिष्टान्नामध्ये विष आहे हे जेव्हा त्या ताटावर बसलेल्या माणसाला कळतं तेव्हा ते ताट तो बाजूला सारतो आणि त्याचा त्याग करतो तो. त्याप्रमाणे ह्या संसाराला अनित्यता आहे असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळी नको म्हटलं तरी वैराग्य मागे लागतं. मौली म्हणतात तैसी संसारा या समजता, जाणी जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता या संसाराला अनित्यत्व क्षणिकत्व कसं आहे तेच या 15व्या अध्यायामध्ये वृक्षाच्या रूपकाने भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहे. काल आणि परवा आपण वासंतीताई आणि पद्माकर वैद्य यांच्याद्वारे या अध्यायातल्या पहिल्या 2 श्लोकांचं सविस्तर विवेचन ऐकलं. माऊली या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये सांगतायत, अगाबाई पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वा भासूजो, तो हा जगडंबरू नोहे येथ संसारू, हा जाणी जे महातरू थांबला असे. अर्जुना, आत्मस्वरूपाच्या घराला जात असताना म्हणजे स्वस्वरूप प्राप्तीचा निश्चय केला आणि त्या मार्गावरती निघाला असताना त्याला प्रतिबंध मौली म्हणतात आडवारा करणारा हा जो विश्वाभास म्हणजे दृश्य जगत आहे तो म्हणजे केवळ संसार नाहीये, तर तो एक मोठा बळावलेला कोणी महावृक्षच आहे असं तू जाण. अशी आपली मनोभूमिका तयार करून माऊली आपल्याला अध्यायातील पहिल्या श्लोकाकडे येऊन जात आहेत. ऊर्ध्वमूल मधशाख अश्वत्थम प्राहुरव्यम, छंदांसी पर्णानी यस्तम वेदस वेदवित. या अव्यय कधीही क्षय न पावणाऱ्या या संसार वृक्षाचं ब्रह्म हे मूळ आहे. जो अधशाख म्हणजे खाली शाखा असलेला आहे, जो क्षणभंगूर आहे पण अव्यय म्हटला जातो. वेद वा ग्रंथशास्त्र ही त्या वृक्षाची पानं आहेत. अशा या संसाररूपी वृक्षाला जो तत्वता जाणतो, यथार्थ रूपाने जाणतो, तोच वेदार्थवेत्ता, वेदांचं सार जाणणारा असतो असं ज्ञानीजन म्हणतात. आता या श्लोकाचं अगदी विस्तृत विवेचन पद्माकरनी परवा सादर केलं होतं, त्यामुळे त्याच्या खोलात जायची गरज नाहीये. आत्मज्ञानाचा बोध होण्यासाठी, सम्यक दर्शन अनुभवण्यासाठी, अपरिहार्य आवश्यक असं वैराग्य आत्मसात करण्यासाठी अगदी प्रारंभी सुरुवातीला ज्याला आपण खरं मानतो आणि ज्याच्याशी आपण आसक्त असतो त्या आपल्या संसाराचं स्वरूप या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हा संसार रूपी वृक्ष कसा आहे, तो क्षणिक आहे. त्या अर्थानं त्याला अश्वत्थ म्हटले. अ म्हणजे नाही आणि श्व म्हणजे उद्या. ते उद्यापर्यंतही या संसार वृक्षाचं
स्वरूप टिकून राहत नाही, म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलेले. तसाच हा संसार वृक्ष अव्यय आहे, म्हणजे कधीही क्षय न पावणारा असा आहे. आता एकाच वेळी त्याला क्षणभंगूर पण म्हटलंय आणि अव्यक्त म्हटलंय. हे कसं? त्याचा अर्थ असा की जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत मला दृश्य जगत खरं वाटतं, भोगता भोग्य मला खरे वाटतात, तोपर्यंत तो अव्यय आहे. आपल्याला वाटतं त्याचा कधीच क्षय होत नाही, आणि आपल्याला खरंच तो जन्मोजन्मी सत्य वाटत असतो ना. आपल्याला वाटतं त्याचा कधीच नाश होत नाहीये, त्या अर्थानं तो अव्यय आहे. मौली म्हणतात की जैसे वाहते पाणी जाई वेगे, तैसेची आणिक मागुनी मिळे मागे, येथ असताची असे जगे मानिजे संत. नदीचं वाहतं पाणी वेगानं जात असतं, पण त्याला मागून येणारं पाणी सतत एकसारखं त्याला मिळतच असतं ना. त्यामुळे त्याच्या ठिकाणी आपल्याला स्थिरतेचा भास होतो, प्रवाह रूपानं ते स्थिर भासतं. त्याप्रमाणे हे जग वस्तुतः अस्तित्वात नाहीये, ते अध्यस्त आहे, ते नाशिवंत आहे, अस्थिर आहे. परंतु निरंतत्वामुळे आपल्याला ते स्थिर आहे असं भासतं, असं आपण समजतो, आणि त्यालाच प्रवाह सातत्यता असं म्हणतात. आणि म्हणून हे जग काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते नीट समजून त्याच्याविषयी आसक्ती सोडावी आणि भगवंत प्राप्ती प्रति अनुराग बांधवावा असं सांगणारा हा अध्याय आहे. जे ब्रह्मज्ञान किंवा मोक्षप्राप्ती होण्यासाठी आपल्याला जगसत्यत्व बोध सोडायलाच हवा, हे आपल्याला भगवान सांगतायत. आणि त्यासाठी वैराग्य फार महत्वाचं आहे. आणि हे वैराग्य आणखीन सखोल करण्यासाठी, आणखीन व्यापक करण्यासाठी, आणखीन स्थायी करण्यासाठी श्रीकृष्ण या संसार वृक्षाचं आणखीन एका प्रकारे दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन करतायत. अधश्चोर्दम प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाहा अधश्य मूला निनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. त्या संसार वृक्षाच्या सत्व रज तम या 3 गुणांनी वाढलेल्या विषय भोग रूपी अंकुराच्या शाखा खाली आणि वर सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्या संसार वृक्षाला जसं ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म हे एक मूळ आहे, तसंच अध हे आणखीन एक मूळ आहे, आणि ते म्हणजे वासना. मानव योनीमध्ये कर्मानुसार बांधणारी अहंता ममता वासना रूपी मुळं ही वर खाली सर्व लोकांमध्ये व्यापून राहिली. आता आपल्याला माहिती की मानव ही एकमेव अशी योनी की जिला आपण कर्मयोनी म्हणतो. देवता आणि पशु या दोन्ही भोग योनीत आहेत. मग या मानव योनीमध्ये आपल्याकडनं जाणीवपूर्वक कर्म होत असतं, आणि म्हणून त्या कर्माचा खूप खोलवर संस्कार उमटतो, आणि त्या संस्कारानुसार मग पुन्हा पुन्हा आपल्याकडनं कर्म घडतात, आणि मग पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण चालू असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे जन्मोजन्म असा अशी आपली फरफट चालू असते, आणि त्याला आपणच जबाबदार असतो ना. काल वासंतीतांनी हा दुसरा श्लोक अगदी सविस्तर घेतला, फार सुंदर घेतला. मुख्य मूळ वर असून खाली वर शाखा असलेला असा हा अलौकिक संसार वृक्ष पहिल्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी वर्णन केलेला आहे. त्या वृक्षाच्या अधोर्ध्व मुलांचं सविस्तर कथन केलेलं आहे. या 2 श्लोकांचं आपण सार जर बघायला गेलं तर त्या श्लोकामध्ये अज्ञानी, अविवेकी आणि प्राकृत बुद्धीच्या लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांना जो दिसतो संसार वृक्ष, त्या संसार वृक्षाचं स्वरूप स्पष्ट केलंय. मग आता अशा लोकांच्या दृष्टीने हा संसार वृक्ष कसा आहे? छान आहे, अगदी हिरवागार दाट पाने, त्याला तो सुंदर पानांनी फुलांनी तो भरलेला आहे. अत्यंत मोहक आणि आकर्षक असा तो रमणीय असा संसार वृक्ष दिसतो तो. आणि मग आपण त्याच्या आश्रयाला जातो. असा हा संसार आमच्या इंद्रियांना दिसतो, म्हणून तोच सत्य नित्य आहे असं आम्हाला वाटतं. यत दृश्यम तत सत्यम अशी आमची धारणा असते. हा संसार हे सुंदर वृक्ष परमेश्वरांनी माझ्या उपभोगासाठीच निर्माण केलंय ना, मग त्याचा यथेचे उपभोग घेण्यात काय चूक आहे असं मला वाटायला लागतं. अशा प्रकारच्या बुद्धीमुळे काय होतं, मग मी विषयासक्त, विषय लंपटून विषय भोगातून मिळणाऱ्या क्षणिक सुखालाच मी नित्य, शाश्वत आणि चिरंतन सुख समजायला लागतो, आणि मग मी त्याच्यामध्येच रमतो, रेंगाळतोय, रममाण होतोय. परंतु या संसाराची दुसरी एक बाजू आहे की जी आम्हाला दिसत नाहीये, आमच्या इंद्रियांना ती दिसत नाहीये, त्यामुळे संसाराचं खरं स्वरूप सर्वांना दिसत नाहीये. ते सांगणारा 3रा श्लोक आहे, जो आज माझ्या चिंतनाचा विषय आहे. तो म्हणजे नरूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम स्विरूढ मूल असंग शस्त्रेण दृढेन छित्वा.
न रूपमस्य तथोपलभ्यते, अस्य रूपम तथा उपलभ्यते. आता इथं इह हा शब्द महत्वाचा आहे. अस्य रूपम म्हणजे या संसार वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे तसं इथं इह इह म्हणजे विचारकाली उपलब्ध होत नाही. इह न उपलभ्यते म्हणजे तो जसा दिसतो, जसा ऐकण्यात येतो त्यासारखा तत्वज्ञान झाल्यावर उपलब्ध होत नाही. नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा, न आदी न च अंत न च संप्रतिष्ठा. या संसार वृक्षाला न आदी आहे, न अंत आहे, न त्याची दृढ स्थिती आहे, संप्रतिष्ठा. आणि म्हणून असंग शस्त्रेण दृढेन चित, असंग शस्त्रेण म्हणून अश्वत्थमेनम स्विदृढ मूल. या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिदृढ मुळांच्या संसार रूपी वृक्षाचं असंग शस्त्रेण दृढेन छित्वा, दृढ वैराग्य रूपी शस्त्रानं छेदन करावं. न रूपमस्य तथोपलभ्यते म्हणजे विश्वाचं स्वरूप जसं प्रत्यक्ष डोळ्याला दिसतं तसं ते नसून तो फक्त काय एक भास आहे. आपण म्हणतो ना जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आचार्य म्हणतात की स्वकाले सत्यवत भवती प्रबोधे सती असत भवेत, की प्रत्येक वस्तू त्या त्या काळी म्हणजे स्वप्नामध्ये म्हणून आपण सत्य वाटते, परंतु जाग आल्यावरती त्या वस्तूच्या खऱ्या स्वरूपाला जाग झाल्यानंतर तीच वस्तू आम्हाला असत वाटते, तीच खोटी वाटते, तीच काल्पनिक वाटते. परंतु आमचं सारं आयुष्य मात्र काय होतं या मिथ्या गोष्टींना कवटाळण्यामध्येच निघून जातं. दयनीय अवस्था म्हणतात ना ती असते. आणि हा सगळा काय, हा सगळा मायेचा प्रभाव आहे. गौडपादाचार्य म्हणतात की अभूता अभिनिवेश असती द्वयम तत्र न विद्यते, की माया ही एक अशी अद्भुत गोष्ट आहे की ती दोन नाही तरी आम्हाला दोन तरी आम्हाला दोन दिसतात. आणि म्हणून या मायेला आपण अघटित घटना पटीयसी असं म्हणतो ना, की जे घडूच शकणार नाही ते दाखवणारी अशी ती माया. आणि याचं कारण आहे संसार वृक्षाच्या सत्यत्वाचा बोध, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये अविवेक असं म्हणतो. स्वामी विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे. स्वामी म्हणतात की दाइन ओनली इज द हँड दॅट होल्ड्स द रोप दॅट ड्रॅग्स दी ऑन. म्हणजे जो दोर तुला खेचत आहे ना तो तूच धरून ठेवला आहेस. आणि आपल्या सगळ्यांची हीच गत असते ना. आपण काय करतो, आपल्या स्वतःभोवती आपण कल्पनांचं एक जाळं विणत असतो. कर्माचा करता मीच आहे, कर्मफळाचा भोगता मीच आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी ज्ञानी आहे, मी सत्ताधीश आहे, अशा अनेक कल्पना आपण निर्माण करतो आणि स्वतःच त्यामध्ये आम्ही बद्ध होत असतो. आपल्याला खेचणाऱ्या त्या दोराला म्हणजे त्या कल्पनांना आपण घट्ट पकडून ठेवतो आणि याला शास्त्रामध्ये संसार म्हटलेले. आणि म्हणून संसाराला स्वतःची सत्ता नाहीये, त्याला वास्तवता नाही, त्याला वस्तुनिष्ठता नाहीये. तर संसाराला मीच माझ्या मनाने सत्ता देतो. म्हणजे हा संसार कसा आहे, हा संसार मनोकल्पित आहे. श्रुती मांडुक्य कारिकेमध्ये कारिका आहे त्याच्यामध्ये त्याला चित्तस्पंदित मेवेदम असं म्हटलेलं आहे, की संसार म्हणजे चित्ताचं मनाचं एक स्पंदन आहे. स्वप्नवत इति म्हणजे स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला या विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव आला, संसाराचा अनुभव आला, तरी तो अनुभव केवळ मनामुळेच येतो. जोपर्यंत मन आणि मनाच्या कल्पना आहेत तोपर्यंतच हा संसार सत्य आहे. आपण काय करतो, सर्वप्रथम आपण स्वतःच्या शरीराला सत्यत्व देतो. त्यामुळे आपण बाकीची शरीर आजूबाजूला सगळी पाहतो, आपण त्या सगळ्या शरीरांना सत्यत्व देतो. आपण या विश्वामध्ये नानात्व बघतो, अनेकत्व बघतो, विविधत्व बघतो आणि त्यामध्ये आपण भेदबुद्धी निर्माण करून ते भेद सुद्धा आपल्याला सत्य वाटायला लागतात. स्वतःचं शरीर, दुसऱ्यांची शरीर, संपूर्ण विश्व या सगळ्यांना सत्यत्व दिल्यामुळे मग त्याच्या अनुषंगाने घडणारे जे काय प्रसंग आहेत, ज्या काय घटना आहेत, त्याला सुद्धा आपण सत्यत्व देतो. आणि मग त्या सुखदुःखात्मक प्रसंगांमुळे आपल्या मनावरती परिणाम होतो. आपण सुखी होतो, आपण दुःखी होतो, आपण संसारी होतो. आपल्याला संसार सत्य वाटायला लागतो. खरं तर आपण विवेकाच्या साहाय्यानं सर्वांगीण विचार करून या दृश्य जगताची सत्यता कधीतरी पडताळून पाहिली पाहिजे ना. आणि खरं तर या विश्वामध्ये अनेक अशा वस्तू आहेत त्या प्रत्यक्ष दिसतात, परंतु त्या तशा अस्तित्वामध्ये नसतातच. आपण रोज सूर्योदय आणि सूर्यास्त बघतो, परंतु प्रत्यक्षामध्ये सूर्याचा कधी उदय पण होत नसतो आणि कधी अस्त पण होत नसतो. रेल्वेमध्ये बसल्यावरती झाडं आपल्याला पळताना दिसतात,
आता ती काय पळत असतात का? नाही, ती स्थिरच असतात. किंवा आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं. खरं तर आकाश ही एक पोकळी आहे, रंगरहित अशी. ही अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणि म्हणून आपण विचारानंच या विश्वाचं खरं स्वरूपच समजून घेतलं पाहिजे. या विश्वातली प्रत्येक वस्तू कशी आहे? प्रत्येक निर्मित वस्तू, दृश्य वस्तू ही अनित्य, नाशवान आहे. ती मर्यादित स्वरूपाची आहे. आपण म्हणतो ना की प्रत्येक निर्मित वस्तू ही देशकाल वस्तू परिच्छिन्न आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूला देशाचं म्हणजे काळाचं, देशाचं म्हणजे स्थानाचं, काळाचं आणि वस्तूच्या त्याला मर्यादा आहे. प्रत्येक निर्मित वस्तू नाशवान आहे. मग आता त्याच्यामध्ये माझं शरीर पण आलं आणि विश्वातल्या सगळ्यांचीच शरीर आली त्याच्यामध्ये. नुसती शरीरच नाहीच, तर मग वर्तमान काळात निर्माण झालेली सगळी नाती, आई वडील, बहीण भाऊ, पत्नी पुत्र, सगळी अनित्य, सगळी भासात्मक, सगळी मिथ्या आहेत. केवळ नातीच नाही, तर संपूर्ण दृश्य विश्व, सगळे विषय, सगळ्या व्यक्ती, स्वतःचं शरीर सुद्धा मिथ्या आणि कल्पित आहे. आपल्याला प्रत्येकाला अनुभवाला येणारा, सत्य वाटणारा हा संसार मिथ्या आहे, तो कल्पित आहे, तो निस्सार आहे. या विश्वातला दृश्य प्रपंच हा फक्त वर्तमान काळामध्येच दिसतो. त्यामुळे तो काय, तो स्वप्नाप्रमाणेच तो मिथ्या आहे. परमाचार्य म्हणतात की यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभितः तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभितः. मांडुक्य कारिकेमध्ये कारिका आहे की ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणारा प्रपंच हा माईक आहे, त्याचप्रमाणे जागृतीमध्ये दिसणारा प्रपंच सुद्धा मायाकल्पितच आहे. पूज्यपाद शंकराचार्य छान दृष्टांत देतात. मरुमरीची कावत, वाळवंटातल्या वाळूवरती सूर्याचं प्रकाशकिरण पडल्यावरती आपल्याला त्या वाळूवरती पाणी दिसतं. आपण तहान बघण्यासाठी तिथे जवळ जातो आणि जवळ गेल्यावरती कळतं की ते पाणी नाही, तर ती काय चकाकणारी वाळू आहे. मग तिथून उभारून आपण पुन्हा दूरवर बघतो, पुन्हा आपल्याला दूरवरती त्या वाळू, चमकणारी वाळू दिसते. पुन्हा तिथे आपल्या डोळ्यांना पाणी दिसतं, परंतु बुद्धीला समजतं की तिथं पाणी नाहीये. त्यामुळे नंतर डोळ्यांना पाणी जरी दिसलं तरी आपली पिण्याची प्रवृत्ती होत नाही तिथं त्यावेळेस. त्याचप्रमाणे आपल्याला विश्वामध्ये व्यवहार करत असताना विवेकानं या विश्वाचं, सगळ्या विषयांचं, प्रसंगांचं, घटनांचं मिथ्यात्व जाणलं पाहिजे. दुसरा एक आचार्य आपल्याला दृष्टांत देतात, कदली स्तंभवत. संसार हा केळीच्या खुंटाप्रमाणे आहे. कदली स्तंभ म्हणजे केळीचा खुंट. आता केळीचा खुंट बाहेरून कसा अतिशय सुंदर दिसतो, तो गुबगुबीत दिसतो, त्याचा तो किरमिजी रंग आकर्षित असतो. तो आपल्याला असं वाटतं की आतमध्ये काहीतरी असलं पाहिजे छान, आणि म्हणून आपण त्याच्यावरचं एक एक आवरण काढायला जातो. आणि सगळी आवरण काढली तर शेवटी आत काहीही शिल्लक राहत नाही. तो केळीचा खुंट आतून पूर्ण निस्सार असतो. त्याचप्रमाणे हा संसार आम्हाला बाहेरून खूप सुंदर दिसतोय, आकर्षक दिसतोय, संसारामध्ये खूप सुख आहे असं वाटतं. पण जसं जसं आपण संसार अनुभवायला लागतो तसं तसं समजतं की या संसारामध्ये सुखाचा लेशही नाहीये. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसार हा निस्सार आहे आणि निरर्थक आहे. हाच संसार अजून एक दृष्टांत आचार्य देतात, गंधर्व पत्तनवत. गंधर्व नगर समत्वात दृष्ट नष्ट स्वरूपो हिस इति. आकाशामध्ये निरनिळ्यांच्या ढगांपासून अनेक आकार निर्माण होतात. जणू गंधर्वांची नगरीच स्थिती आहे असं वाटतं. क्षणात हत्तीचा आकार दिसतो, क्षणात घोडा दिसतो, क्षणात वाघ दिसतो, क्षणात सिंह दिसतो. अनेक आकार निर्माण होतात. आणि ढग विस्कटले की ते आकार सुद्धा काय होतात, नाहीसे होतात. म्हणजे आकाशामध्ये ढगांपासून निर्माण होणारी गंधर्व नगरी कशी आहे, ती अत्यंत भासात्मक आहे, ती काल्पनिक आहे. त्याचप्रमाणे हा संसार, त्यातील नाती सुद्धा मनानं निर्माण केलेल्या क्षणिक कल्पनाच आहेत. आता हे तीन दृष्टांत त्याच्यावरनं आम्हाला काय बोध होतो, त्याच्यावरनं सिद्ध काय होतं, तर अविवेकी लोक म्हणतात यद दृष्टम तत् सत्यम. जे दृश्य आहे ते सत्य आहे, कारण ते इंद्रियांना प्रत्यक्ष अनुभवायला येतं. परंतु विवेकी लोक म्हणतात की जे दृश्य आहे ते नाशवान असल्यामुळे ते असत्य आहे. हा संसार रज्जू सर्पवत आहे. आता हा दृष्टांत आपल्याला माहिती आहे. मंद अंधकारामध्ये दोरीवरती सर्पाचा भास होतो, तेव्हा खरं तर सर्प तिथं निर्माण झालेलाच नाहीये, दोरीचं फक्त अस्तित्वात आहे. दोरीवरती सापाचा केवळ एक भास आम्हाला होतो. त्याचप्रमाणे हे दृश्य विश्व, हा प्रपंच, हा संसार
हा त्या परमात्म तत्वाच्या अधिष्ठानावरती झालेला एक भास आहे. आपण भजगोविंदम या स्तोत्राचा अभ्यास केला होता आपल्या शिबिरामध्ये. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, कस्तम कोहम कुतयात कामय जननी कोमेतात इति परिभावय सर्वम असारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. तू कोण, मी कोण, मी कुठून आलोय, माझी आई कोण, माझे पिता कोण, हे सगळं काही असार आहे हे जाणून घे. इति परिभावय सर्वम असारम. आणि हे विश्व स्वप्नाप्रमाणे आहे असा विचार करून त्याचा त्याग कर. विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. आपल्या इंद्रियाला अनुभवाला येणारा ज्ञेय स्वरूप असा संसार वृक्ष जन्म मृत्यू वगैरे युक्त आहे आणि त्याला स्वतःची सत्ता नाहीये. तो अधिष्ठानाच्या सत्तेनेच तो अस्तित्वात असतो. जरी तो अनुभवाला येत असला तरी संसार वृक्षाचं नित्यत्व, त्याचं सुखरूपत्व कुठल्याही प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. आता तो केवळ दृश्य रूपाने अनुभवाला येतो म्हणून तो सत्य आहे असं म्हणता येणार नाही. कारण तसं मग म्हटलं तर मग स्वप्न आणि मृगजळ यालाही सत्य मानावं लागेल, परंतु ते आता आपण कधीच सत्य मानत नाही ना. विवेकी लोक या संसाराला अनित्य दुःखरूप समजून त्याचा त्याग करतात. त्यांनाच संसाराचा खोलपणा समजतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात, यही संसर्पजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. की हे सगळे इंद्रियजन्य विषयजन्य जे भोग आहेत ते कसे, ते दुःखालाच कारण आहेत ते. आणि ते कसे, त्यांना आदी आणि अंत असल्यामुळे ते कसे, ते अनित्य आहेत असं जाणून विवेकी पुरुष विषय भोगामध्ये रमत नाहीत आणि त्या संसार त्याचा ते त्याग करतात, विषय भोगांचा त्याग करतात. मग आता अशा या संसाराच्या निस्सार असण्याचं कारण काय आहे ते आता भगवंत आपल्याला स्वतः सांगतात पुढच्या चरणामध्ये. नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. या संसार वृक्षाला प्रत्यक्षामध्ये आरंभ नाहीये, त्याला अंतही नाहीये. मग त्याला वर्तमान काळामध्ये संप्रतिष्ठा दृढ स्थिती कशी असेल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मूळ अज्ञानाची तवल टिके मातया ते कार्य हे केतुके म्हणून संसार रुख सतुके वावोची गा. आता केतुके म्हणजे केवढे आणि सतुके म्हणजे सगळे. की या संसार वृक्षाचं पहिलं मूळ जे अज्ञान आहे तेच जर लटिके म्हणजे मिथ्या आहे, अज्ञानाची तवल टिके, तर त्याचं कार्य असणारा संसार वृक्ष खरा कसा असणार. म्हणून संसार रुख सतुके वावोची गा आणि अंतुयया नाही ऐसे बोलीजे जे काही तेही साचेची आहे एकेपरी. आणि याला अंत नाही असं जे म्हणतात ते एका अर्थी खरंच आहे. तरी प्रबोध जव नव्हे तव निद्रे काय अंतू आहे की रात्री नसरे तव न पाहे तया आरवते. प्रबोध म्हणजे जाग, की मनुष्य जागा होत नाही तोपर्यंत निद्रेची समाप्ती असते काय. तव निद्रे काय अंतू आहे, जागा झाल्यावरती झोपेला अंत आहे ना. किंवा रात्र न सरताच कधी उजाडतं का. रात्र न सवय तव न पाहे तयार होते. पुढे माऊली म्हणतात की विवेकानं म्हणजे ब्रह्मज्ञानानं जोपर्यंत डोकं वर काढलं नाही तोपर्यंत ह्या भवरूपी अश्वत्थ वृक्षाचा अंत होणार नाही. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जे उभे होय तैची यया अंतू आहे एरवी नाही. या भववृक्षाचं मूळ काय येतं ते अविद्या आहे. मग जेव्हा तिचा ग्रास करणारं ब्रह्मज्ञान अपरोक्षत्वानं प्रगट होत तेव्हाच या संसार वृक्षाचा अंत होणार आहे, एरवी नाही. माऊली यासाठी छान दृष्टांत देतात की सूर्य मावळतो तेव्हा काय होतं, ते मृगजळ आपोआप लोप पावतो ना. किंवा दिवा मालवला की प्रकाश नाहीसा होतो. मग आता अविद्येचा नाश झाला की संसार वृक्षाचाही अंत होतो. माऊली म्हणतात जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही मा नाही यदा आधी काही कोण होईल. की संसार वृक्षाच्या ठिकाणी तत्वतः जर खरेपणाच नाहीये म्हणजे स्वरूपातच तो जर खरा नाहीये, साचोकार तव नाही, तर त्या नसलेल्या वस्तूला कधी आधी म्हणजे आरंभ असू शकेल का. जो साच जेथून उपजे तया त्या आधी हे साजे. आता नाहीची ते म्हणजे कोठून या की जो खरोखर सत्य रूपाने आहे म्हणजे एखाद्या ठिकाणून उत्पन्न होतो त्याला आधी उत्पत्ती म्हणणं
शोभतो त्याला, तया ते आधी साजे. पण जो वस्तुता नाहीच आहे, अभाव हेच ज्याचं वास्तव रूप आहे, त्याला आधी आरंभ कुठं आणि कोणापासून असणार आहे? जे उत्पन्न न होताच केवळ ज्याला आहे, पण आपण प्रतीती म्हणतो ना, म्हणजे उत्पन्न न होता ज्याला प्रतीती आहे, त्याचं उत्पत्ती स्थान कोणतं म्हणून कसं सांगणार? म्हणून नाहीपणानंच त्याला अनादिपण आहे. अनादि म्हणजे काय? आपण आरंभ नसलेला. आणि माऊलीचे दृष्टांत आहेत त्यासाठी छान, की वांझेच्या पुत्राची जन्मपत्रिका कशी असणार, की जो कधी नसतोच तो. किंवा आकाश निळ्या रंगाचं आहे कसं म्हणावं, किंवा आकाश पुष्पाचा देठ कसा तोडणार, की जे कधी नाहीच आहे. आणि म्हणून मुळातच नसलेल्या संसार वृक्षाचं आदिस्थान कसं असणार आहे? जसे घटाचे नाही पण असतीचे असे केले निविण, तैसा समूळ वृक्ष जाण अनादि हा. मातीचा घट असतो, आता उत्पत्तीपूर्वी तो घट नसतोच ना, ज्याला आपण प्रागभाव म्हणतो ना, की उत्पत्तीपूर्वी याचा अभाव आहे. मग आता हा उत्पत्तीपूर्वी मातीच्या घटाचा अभाव हा कोणी न बनवताच आहे, तो सहजच आहे ना तो. तसा हा संसार वृक्ष अभाव रूपानं कसा आहे? अनादि आहे. अर्जुना ऐसेनी पाही आद्यंतु येयासी नाही, माझी स्थिती आभासे काही परी टवाळते का. आता टवाळ म्हणजे मिथ्या आहे. मौली म्हणतात की अशा रीतीने आदी म्हणजे उत्पत्ती नाहीये, आणि म्हणून ज्याला अंतही नाहीये, असा हा वृक्ष मध्ये जरी असल्याप्रमाणे प्रतीतीस आला तरी तो काय? तो सगळा मिथ्याभासच आहे, परी टवाळते का. तैसा आद्यंती किर नाही आणि साचेची नोहे काही, परी लटकेपणाचे नवलाई पडी वासेगा. त्याप्रमाणे आदिकाली किंवा अंती म्हणजे आद्यंती नसलेला, म्हणूनच मध्ये दिसला तरी कधी नसलेला असा हा वृक्ष आहे. आता तत्व तर त्याला अस्तित्वच नाहीये, परंतु त्याच्या लटकेपणाचा चमत्कार काय सांगावा. मौली म्हणतात तरी परी लटकेपणाची नवाई पडी वासेगा. हा मुळीच नसून मध्येच आहेसा दिसतो, आणि म्हणूनच तो कसा आहे? तो अनिर्वचनीय, तो मिथ्या आहे, तो सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे, आणि तो बोधयोग आहे शेवटी. आता माऊलीने या ओळीची सुरुवात कशी केली? तैसापासून केली. तैसा आद्यंतिक किरण आहे. जेव्हा माऊली ओळीमध्ये तैसा म्हणतात, तेव्हा त्याच्या आधीच्या ओळीमध्ये कैसा म्हणजे माऊलीने दृष्टांत सांगितलेला असतो. इथं आधी आणि अंती नसलेल्या संसार वृक्षाचं मिथ्यात्व सांगण्यासाठी माऊलीने एक छान दृष्टांत दिलाय. आता नदी म्हटली की काय असतं? तिला कुठंतरी कुठल्या तरी पर्वतामध्ये उगम आहे, शेवटी ती समुद्राला जाऊन मिळते, म्हणजे तिला अंत आहे, आणि मध्ये आपल्याला प्रवाह दिसतो. आता माऊलींनी तर मृगजलाची नदी सांगितली बरं का, की ब्रह्मगिरी सारख्या किंवा हिमालयासारख्या कुठल्याही पर्वतावरती उगम न पावता, म्हणजे आधी नसलेली, आणि समुद्राला न मिळता म्हणजे अंत नसलेला, मध्येच आभास मात्र असा जो जल दिसतं, ते काय आहे? ते मृगजल आहे, ते मिथ्या आहे. तसा हा संसार वृक्ष मिथ्या आहे. माऊली खूप छान दृष्टांत देतात. सिद्धांत समजण्याकरता माऊली आपल्याला अनेक दृष्टांत देतात, आणि माऊलीचे दृष्टांत कसे अगदी सहज समजतील असे, ते आपल्या दररोजच्या जगण्यातले किंवा निसर्गातले सुंदर दृष्टांत देऊन माऊली ज्ञानोबाराय कठीण सिद्धांत आपल्याला सोपे करून सांगत असतात. आणि माऊलीचे दृष्टांत खरंच हृदयाला भिडणारे आहेत, ते म्हणजे आपल्या बुद्धीला चक्रवून सोडणारे असतात, त्याच वेळेस ते आपल्याला आत्माभिमुख पण करतात. मग आता अशा या संसार वृक्षाचं मिथ्यात्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी, ठसवण्यासाठी माऊली अजून दृष्टांत देतात. इंद्रधनुष्यामध्ये आम्हाला नाना प्रकारचे रंग आहेत असं भासतं, असं दिसतं आम्हाला. त्याप्रमाणे अजाणत्या पुरुषाला हा वृक्ष, संसार वृक्ष आहे असा वाटतो. एखादा बहुरूपी असतो, तो काय करतो? वेगवेगळे वेश घेतो तो आणि लोकांना ठकवत होतो. तसा हा संसार वृक्ष आम्हाला प्रतीतकाली अज्ञानी माणसाला सत्यत्वाची भूल पाडत असतो. किंवा स्वप्नामधले लटके पदार्थ असतात, ते सत्य मानले तरी ते टिकत नाहीत ना. त्याप्रमाणे हा संसार आभास मात्र आहे, तो क्षणात नष्ट होतो. पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं आणि ते माकड प्रतिबिंब पकडायचा प्रयत्न करतं, ते कधीच त्याच्या हातामध्ये येतच नाही, कारण ते नसतंच ना. त्याप्रमाणे सत्य असा वाटणारा हा संसार आपण घेऊ घ्यायला गेलो तर तो काय कुठंच आढळत नाहीये. गौडपाद आचार्य म्हणतात की आदौ अंतेचे यत नास्ति वर्तमाने पी तत्तथा विनते सदृश असतः अवितथा इव लक्षिता. उत्पन्न होण्यापूर्वी जी वस्तू नसते, म्हणजे जिला आपण काय म्हणतो प्रागभाव, जी वस्तू उत्पन्न होण्यापूर्वी नाहीये, आणि अखेर नाश पाहून जी वस्तू कायमची नाहीशी होते, म्हणजे जिचा प्रध्वंस भाव पण आहे, ती वस्तू
अशी दिसताना देखील ती खरोखर नसते, परंतु अज्ञानी लोकांद्वारे तीच सत्य समजून ती ग्रहण केली जाते. मग आता आमचं असत्य असत्य बघून आमचं जीवन व्यर्थ गेलं का हो? तर नाही. त्यावरती उपाय पण आपल्याला भगवान सांगतात आणि तेच मुमुक्षु म्हणून आपलं कर्तव्य आहे. अश्वत्थमेनम स्विवृण मूल असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, हा त्याच्यावरचा उपाय. संसार वृक्षाला सत्य द्यायला आपण स्वतःच जबाबदार आहोत ना. हा अश्वत्थ आहे, तो मृगज आहे, त्याची एक क्षण सुद्धा सारखी स्थिती नाहीये, तरी आपण त्याला खरं समजतोय. स्वामी विवेकानंद म्हणतात तसं त्या खेचणाऱ्या दोऱ्याला आपणच पकडून ठेवलेलं असतं. मग आता स्वामी काय म्हणतायत? देन सीज लॅमेंट, लेट गो दाय होल्ड. आता शोक थांबव, त्या दोरावरची आपली पकड सोड. आपणच त्याला धरून ठेवले. अनेक जन्मांच्या मध्ये निर्माण झालेली ही जी जगत सत्य बुद्धी आहे ना, ती आपली इतकी दृढ झालेली असते की त्यामधून अनेक प्रकारच्या विषय वासना, कामक्रोधाची रूप अशी अवांतर मुळं निर्माण झाली असतात. आणि या वासना कशा आहेत? सुविरूढ झाल्यात, म्हणजे त्या अतिशय दृढ झालेल्या आहेत त्या. थोडक्यात सांगायचं तर काय, शत्रू प्रचंड आहे, विराट आहे. त्याला हरवणं, त्याला परास्त करणं इतकं सोपं नाहीये. आणि हे काम आम्ही अतिशय गंभीरपणे घ्यायला पाहिजे. ते आम्हाला गमतीवरती नेऊन चालणार नाहीये. आता हे सगळं आपल्याला निराश करण्यासाठी म्हणून म्हटलेलं नाही, तर आपला मूर्खपणा, आपलं मूढत्व आणि आपली जबाबदारी, तसंच त्यासाठी किती प्रचंड साधना मला करायची गरज आहे हे दर्शवण्यासाठी हे सांगितलेलं आहे. त्यामुळे विवेकी आणि जिज्ञासूंनी तितक्याच शक्तिमान असलेल्या दृढ वैराग्यरूपी खडगानं संसाराचा समूळ उच्छेद करायचा, आणि हाच त्याचा काय खरा पुरुषार्थ आहे. आणि इथं परत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला मदतीला धावून येतात. त्या माऊली आपल्याला एक प्रकारे मोटिवेट करतात. इथं माऊली काय म्हणतात? ऐसा गाढा आणि अफाटू, आता कोणकरी या शेवटू, तरी जणी हळूटू धरीस जाओ. माऊली अर्जुनाला म्हणजे मला काय सांगतायत? अशा बळकट आणि अफाट वृक्षाचा नाश कोण करणार, अशी इतरांसारखी क्षुद्र शंका तू घेऊ नकोस. म्हणजे माऊली आपल्याला आपल्यामधल्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहेत. तरी ह्या उन्मळावया दोषे येथे सायासाची काहीसे, काया बाळा बागुल देशे दौडावा आहे. त्याला उपटून टाकण्याचा तुझ्यामध्ये हेतू असेल, तुझं ध्येय असेल, उन्मळावया देशे, तर श्रम कसले रे, येथे सायासाची काहीसे, कारण मुळात तो नाहीच आहे. आणि मग माऊली सुंदर दृष्टांत देतात. काया बाळा बागुल देशे दौडावा आहे. अरे मुलाचा बागुलबुवा खरोखरच अन्य ठिकाणी घालवावा लागतो का? आपल्याला शैलातही छान सांगतात ना, उदाहरण देतात की आई त्या बाळाला मांडीवर घेऊन झोपटत असते. थोड्या वेळाने ते बाळा झोपला का रे, ते बाळ म्हणतं म्हणजे जागत असतं. ते माऊली परत त्याला तोपटते, थोडा परत विचारते, बाळा झोपला का रे, म्हणजे ते बाळ जागच आहे. माऊली परत तोपटे, परत विचारते, परत ते बाळ म्हणतं हो, म्हणजे ते बाळ जागच असतं. मग शेवटी माऊली काय करते? आता झोपभर का, आता बागुलबुवा येईल, ये रे बाळा बागुलबुवा. मग माऊली त्या बाळाला थोपटते परत थोडा वेळ, परत विचारते, बाळ झोपला का रे बाळा. बाळ म्हणतं म्हणजे ते जागच असतं. मग शेवटी ती माऊली काय करते? जा रे बागुलबुवा, आता आमच्या बाळाला झोपायचंय. मग माऊली परत त्या बाळाला थोपटते, थोड्याने विचारते, ते बाळ शांत झोपलेलं असतं. मग त्या बागुलबुवाला कुठे हाकलून दिले का? म्हणून माऊली म्हणतात की काया बाळा बागुल देशे दौडावा आहे. किंवा पुढे माऊली म्हणतात की गंधर्वदुर्ग काही पाडावे, काय शशविषण मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. शशविषण म्हणजे सशाचे शिंग, ख पुष्प म्हणजे आकाशाचं फुलं. अरे ढगांनी बनवलेले किल्ले काय प्रयत्न करून पाडावे लागतात का? किंवा सशाची शिंग जे नसतातच कधी कोणी मोडलेत काय? किंवा आकाशाला फुल आधी असावं लागतं आणि मग त्याच्या तोडण्याची वार्ता येईल ना. तैसा संसारू हा विरा, रुख नाही साचोकारा, या उन्मळी दरारा काहीसा तरी. त्याप्रमाणे अर्जुना, तुला जो संसार वृक्ष म्हणून सांगितला आहे तो खरा नाहीये, रुख नाही साचोकारा. इतकंच नाही तर तो वस्तुता सुद्धा नाहीये. मग त्याला कोण उपटीली चिंता कसली रे, तो उपटून टाकल्याची भीती तरी कसली आहे. मा उन्मळी दरारा म्हणजे भीती काहीशी करी. वाचून आम्ही निरूपले जैसे, याचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाची जरी असे साचोकारा, तरी कोणाची निसंताने निपजिते तया उन्मळणे, काय फुकलिया गगने जाईले का. मौली म्हणतात की एरवी आम्ही वर्णन केल्याप्रमाणे
अचल दृढ मूल असून तो खरोखरच त्या स्वरूपाचा असेल तर त्याला उपटून टाकेल असा पराक्रमी पुत्र कोणती मायव्याली असणार रे. आणि तैसाची जरी या साचोकारा तरी कोणाची संताने उपजिती त्या उन्मळे. अरे फुंकर घातल्यानं आकाश नाहीस होईल का, काय फुकली गगनी जाईल का. थोडक्यात आम्ही त्या वृक्षाचं केलेलं वर्णन हे मिथ्या किंवा लटका आहे असं समज. आपली या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. थावला म्हणजे बळावला, की आत्मस्वरूपाच्या अज्ञानावरती हा वस्तुता नसलेला वृक्ष स्थिती पाहून दृढ आणि पुष्ट झालाय, बळावलाय तो. तरी आता आत्मज्ञान रूपी शास्त्रानं त्याचं छेदन कर. आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. वाचुनी ज्ञानेविण एके उपाय करिसे तितुके, एके उपाय करिसे तितुके तीही गुंफुसी अधिके रुखी इथे. मुळात हा संसार वृक्ष कसा आहे, अज्ञानातून निर्माण झालेला, अज्ञान जन्म, अज्ञान मूलक आहे. त्यामुळे आत्मज्ञाना वाचून त्याच्या नाशासाठी जितके म्हणून तू उपाय करशील, उपाय करिसे तितुके, त्यांनी तू त्या वृक्षामध्ये अधिकच अडकशील. तीही गुंफुसी अधिके रुखी इथं. तू त्या संसार वृक्षाच्या वरच्या खालच्या फांद्यांवर तू हिंडत बसशील. आणि म्हणून यथार्थ ज्ञानानं त्या संसार वृक्षाचं जे मूळ कारण आहे, जे म्हणजे अज्ञान, त्याचाच तू छेद कर. कारणाचा नाश झाला की कार्याचा नाश ठरलेलाच आहे. कारण नाशात कार्यनाशी ती ज्ञान सांगता येणार. मग आता माऊली म्हणतात की ज्ञानाशय इतर जे उपाय तू करशील त्याची निरर्थका माऊलींनी परत आता फार दृष्टांत देऊन सांगितलेली छान. माऊली म्हणतात की दोरीवर भासणाऱ्या सापाला मारण्यासाठी मोठ्या काठ्या प्रयत्नांनी मिळव म्हणजे काय, व्यर्थ क्षीण आहे ना. किंवा परत माऊली मृगजळाची नदी करतात आमच्या समोर. त्या मृगजळाच्या मोठ्या नदीतून तरुण जाण्यासाठी ओढका पाहिजे म्हणून जंगलात घेऊन जाणारा मनुष्य त्या जंगलातल्या ओढ्यामध्ये, खऱ्या ओढ्यामध्ये बुडून मरून पावतो. तशी ह्या मिथ्या संसाराच्या जाचातून, त्याच्या पकडीतून, त्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी उपाय शोधणाऱ्यांची गती होते. म्हणजे काय, त्यांचा भ्रम अधिक सोडून त्यातच त्यांचा नाश होतो. आता यावरती उपाय माऊली शास्त्रात भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतात, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंग अनासक्ती या शस्त्रानं या संसार वृक्षाला छाटणं. मला परवा खरं स्वप्न पडलं बरं का, कारचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये मी जखमी झालो. खरंच स्वप्न पडलं. मग आता त्या स्वप्नामध्ये मी जखमी झालोय, त्या जखमीवरती एकमेव उपाय काय, जाग येणं ना. मी जागा झालो म्हणजे स्वप्नातून बाहेर येणं हाच त्याच्यावरती उपाय आहे. त्याचप्रमाणे या अज्ञानातून जन्मलेल्या भासणाऱ्या संसाराच्या नाशाचं एकमेव साधन म्हणजे आत्मज्ञान रूपी खड्ग, जाग होणं. आपण भजगोविंदमकडे परत जाऊया. एक श्लोक त्यातला परत चांगला आहे की ते पादा म्हणतात की वयसी गते क कामविकार, शुष्के निरे क कासार, क्षीणे वित्ते क परिवार, ज्ञाते तत्वे क संसार. संसार निवृत्तीसाठी तत्वाचं ज्ञान हेच साधन आहे. हे स्पष्ट करण्यासाठी आचार्यांनी 3 सिद्धांत दृष्टांत आपल्याला दिलेत आणि आत्मज्ञानाचा महिमा सांगतात आचार्य. वयसी गते क कामविकार, हे तारुण्याचा अभाव होतोच. शुष्के निरे क कासार, कासार म्हणजे तळ, पाण्याच्या अभावामुळे त्या तळ्याचा सुद्धा अभाव होतो. आणि क्षीणे वित्ते क परिवार, एकदा आपल्याकडे धनाचा झाला की परिवाराचा आपण अभाव होतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचा अभाव म्हणजे काय, ज्ञानाचे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरती संसाराचा अभाव होतो. आपण आधी बघितलं की मन आणि मनानं अज्ञानातून केलेल्या ज्या कल्पना, तेच काय त्या संसाराचं मूळ कारण आहे. अज्ञान हेच त्या संसाराचं बीज आहे. आणि म्हणून संसारातून मुक्त व्हायचं असेल तर त्याचा मुळात आम्हाला नाश करायचा असेल तर आधी अज्ञानाचा नाश केला पाहिजे. कारण नाशात कार्यनाश इति या न्यायानं संसार कारण असणाऱ्या अज्ञानाचा नाश झाला तरच कार्यरूप असणाऱ्या संसाराचा नाश होतो. अज्ञानाच्या नाशासाठी अज्ञानाच्या विरोधी असणार ज्ञान हेच एकमेव साधन आहे. पूज्य काका आपल्याला सांगतात ना, अविचाराचा नाश करण्यासाठी विचार हेच एक साधन आहे. मग आता त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानानंच अज्ञानाचा विध्वंस होतोय. अज्ञानजन्य
मनोकल्पित अशा या संसारामध्ये आपण स्वतःला जखून घेत असतो. आणि त्यालाच तर संग म्हणायचं ना. अमृतबिंदू उपनिषदामध्ये आचार्य म्हणतात की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम. की मनुष्याच्या बंधन आणि मोक्षाला फक्त त्याचं स्वतःचं मनच कारण आहे. विषयासक्त बहिर्मुक्त मन अनेक प्रकारच्या कल्पना करून त्याच्यामध्ये माणसाला बद्ध करतो. मी स्वतःच माझ्याभोवती स्वतःच्या मायेनं अनेक कोश निर्माण करतो आणि मीच निर्माण केलेल्या त्या स्वमायाच्या कोशामध्ये मी अडकतो. म्हणजे कधी तो कोश निर्माण केल्याला सुरुवात केली आणि कधी मी त्याच्यामध्ये त्या संसारूपी कोशात अडकलोय माझं मलाच कळत नाही. आणि मग कधीतरी श्रीगुरूंची कृपा होते आणि मग श्रीगुरूंच्या कृपेने जर माझं मन विषयासक्ती रहित झालं, अनासक्त झालं, असंग झालं, शुद्ध झालं, दैवी गुण संपन्न झालं, माझं मन निर्मोही झालं, तर तेच मन काय होतं, मोक्षाचं सुद्धा साधन होतं. कारण त्या शुद्ध मनामध्येच आत्मज्ञानाचा उदय होऊ शकतो. आणि म्हणून भगवान काय म्हणतात गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये, नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. या विश्वामध्ये आत्मज्ञानासारखं मोक्षाचं अन्य कुठलंही पवित्र आणि श्रेष्ठ साधन नाहीये. त्यामुळे आम्ही कितीही जप तप तीर्थयात्रा केल्या, अर्चना केल्या, तपश्चर्या केली, व्रतवैकल्य केली, कितीही साधनांचं आम्ही अनुष्ठान केलं किंवा आम्ही यज्ञ केली, हजारो कर्म केली, शेकडो प्राणायाम केली, वर्षानुवर्ष आम्ही योग साधना केली, अनेक प्रकारचे दानधर्म केले, तरी सुद्धा आत्मज्ञानाच्या अभेद आणि अद्वैताच्या दृष्टीशिवाय संसारातून मुक्ती मिळणं केवळ असंभव आहे. मोक्ष हे कुठल्याही कर्माचं फळ होऊ शकत नाही ना. कारण आपण काय म्हणतो, मोक्ष कसा आहे, मोक्ष हा कर्मसाध्य नाही, तर तो ज्ञानसाध्य आहे. शास्त्र काय सांगतं मला, श्रुती मला सांगते की ज्ञानदेव तू कैवल्यम, म्हणजे ज्ञानानंच कैवल्य प्राप्ती होते. आचार्य त्यांच्या आत्मबोधामध्ये एक दृष्टांत देतात, सिद्धिर विचारेन न किंचित कर्म कोटी भी पाकस्य वन्यवत ज्ञानम विना मोक्ष न सिद्धती. आपण स्वयंपाक करण्यासाठी आपण तेल, तूप, फोडणीचं साहित्य, भांडं आणलं, भाज्या आणल्या, धान्य, पाणी, पातेले सगळं गोळा केलं, पण जर अग्नीच नसेल तर पाकसिद्धी होणारच नाही ना. म्हणजे स्वयंपाकासाठी अग्नी हे प्रमुख साधन आहे. त्याचप्रमाणे संसार निवृत्तीसाठी, आत्मवस्तूच्या सिद्धीसाठी आत्मविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान हेच प्रमुख साधन आहे. ज्ञानम विना मोक्ष न सिद्धती. ज्ञानाच्या उदयानच काय होणार आहे, त्या अज्ञानाचा विध्वंस होणार आहे, ध्वंस होणार आहे. अज्ञानजन्य मनोकल्पित अशा संसाराचा ध्वंस ज्ञानानेच होणार आहे. अन्य कुठल्याही साधनाने शक्य नाहीये. ज्ञानाचं खड्ग हाच काय त्यावरचा उपाय आहे. मग आता एक खड्ग मला हाताळता आलं पाहिजे ना, ज्ञान खड्ग मला नीटपणाने हाताळता आलं पाहिजे. काय असतं त्या युद्धामध्ये, त्या तलवारी असायच्या त्या, मग जेवढी तलवार मजबूत, जेवढी वजनदार, तितकी ती शत्रूच्या नाशासाठी उत्तम, म्हणजे एका घावात 2 तुकडे करणारी. पण ती शत्रूला चालवायला आधी माझ्या हाताला तर पेलायला हवी ना, तेवढं माझ्या मनगटात ताकद पाहिजे. त्याचप्रमाणे हे ज्ञान खड्ग मला लिलेनं हाताळण्यासाठी माझ्या बुद्धीच्या ठिकाणी वैराग्याचं बळ असावं लागतं. आपण सुरुवातीलाच माऊंची ओवी बघितली ना, की तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाचं तगण्याची नाही. ते वैराग्य वाचून ज्ञान टिकणारच नाहीये. बरं, नुसतं वैराग्य असून चालत नाहीये, तर विवेकजनित वैराग्य असावं लागतं. विवेकातून, असंगातून आलेलं वैराग्य हवं. म्हणजे ज्या मनातून विषयांची आसक्ती, भोगवासना आणि त्याच्या मागोमाग येणाऱ्या त्या पुत्रेच्छा, लोकेच्छा, वित्तेच्छा संपूर्णपणे गळून पडल्या आहेत, अशी जी मनाची अवस्था आहे ना, त्याला विवेकजन्य वैराग्य म्हणतात. असंग शस्त्रेने दृढेन चित्वा. मग माऊली म्हणतात, उठलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्गो ऐसा सांडणे जैसे वमुनिया सुणे आत्ताची गेले. त्रिवर्ग म्हणजे त्रिलोक आणि सुण कुत्र, वमुनिया म्हणजे ओकारी करून. वैराग्य कसं असावं, तर ज्या वैराग्याच्या उत्पत्तीनं तिन्ही लोकातल्या भोगाविषयी त्या कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे त्यागबुद्धी उत्पन्न होईल. म्हणजे विषयाबद्दल, पदार्थाबद्दल वीट उत्पन्न व्हावा, असा त्या वैराग्याचा दांडगा होत असला पाहिजे. आणि मग माऊली म्हणतात की देहबुद्धीचा त्याग करून प्रत्येकात्म बुद्धीच्या हातामध्ये ते वैराग्य खड्ग सोपवावं. आता देहबुद्धी आपल्याला माहितीये, मी देह आहे, ही आपली देहबुद्धी थोडक्यात. मग आता ही प्रत्येकात्म बुद्धी काय आहे,
हे खडगा मला त्या प्रत्येकात्म बुद्धीच्या हातामध्ये द्यायचंय. प्रत्येक म्हणजे आत्मा किंवा अंतर्मुख, जे जे अंतर्गत आहे आपल्यामधील सत्य. आणि आत्मा म्हणजे काय? स्वतःचं खरं स्वरूप, की जे शरीर मन बुद्धी यापेक्षा वेगळं आहे. आणि प्रत्येकात्मा म्हणजे काय झालं मग? आपल्या अंतरात्म्याचं खरं स्वरूप, जे साक्षी नित्य शुद्ध आणि मुक्त आहे. आणि बुद्धी म्हणजे आपण काय म्हणतो की विवेकशक्ती, समजून घेण्याची क्षमता, की जी जाणते की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. मग आता प्रत्येकात्म बुद्धी म्हणजे ज्या बुद्धीने आपण मी शरीर आहे, मी मन आहे असा विचार न करता मी आत्मा आहे हे ओळखतो, त्या विवेकपूर्ण स्थितीला काय म्हणायचे? प्रत्येकात्म बुद्धी. मग आता गीतेमध्ये या बुद्धीला बुद्धियोग म्हटलंय, किंवा दृढ निश्चयात्मका बुद्धी म्हटलंय, नित्य वस्तुनिष्ठ बुद्धी म्हटलंय. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य तिला वास्तविक आत्मस्वरूपाची ज्ञान देणारी अंतःकरणाची स्थिती, ती प्रत्येकात्म बुद्धी. मग आता आपल्याला हे ज्ञान खडग त्या प्रत्येकात्म बुद्धीच्या हातामध्ये द्यायचंय. मग पुढे माऊली काय म्हणतात? निसले विवेक सहाणे, जे ब्रह्मास्मी बोधे ससाणे, मग पुरतेची बोधे उठणे एकलीची. निसळे म्हणजे पाजळायचं त्याला, आणि ससाणं म्हणजे तीक्ष्ण करायचं. माऊली म्हणतात की ते वैराग्य रूपी खडग विवेक रूपी सहाण्यावरती पाजळून त्याला ब्रह्मास्मी बोधाची तीक्ष्ण धार द्यायची, आणि पूर्ण अद्वैत बोधाचं पाणी देऊन त्याला एकटंच ठेवायचंय. त्याला बाजूला ठेवायचं बरं का, आता ते वापरायला घ्यायचं नाहीये. मग पुरतेची बोधे उठणे एकलेची, त्याला बाजूला ठेवा. का बाजूला ठेवायचे? तर आधी मला आत्मनिश्चय रूपी मुष्टीबळ माझं एक दोनदा पाहून खात्री करून घ्यायची आहे की आता मी तयार आहे ते खडग वापरायला, आणि मगच ते मननासाठी घ्यायचे. शेवटी माऊली म्हणतात की पाठी हतेरा आपण या, निधिध्यास एक झाली या, पुढे दुजे नुरेल घाया पुरते गा. अर्जुना, हे ज्ञान खडग आणि आपण निधिध्यासन एकरूप झाल्यावरती, म्हणजे आपण ज्ञान स्वरूप झाल्यावरती आपण या निधिध्यासे एक झाली या, तरच हा द्वैत वृक्ष घाव घालण्यापुरता सुद्धा उरणार नाही, घाया पुरते गा. ते आत्मज्ञान रूपी खडग अद्वैत प्रेमाच्या त्या तेजानं त्या संसार वृक्षाचा मागमूसही उरू देणार नाहीये. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेची निवाडे, नेदिल उरू कवणेकडे भववृक्षासी. जे ब्रह्मलोकापर्यंतचे सगळे भोग क्षणिक आणि नाश पावणार आहेत, असा निश्चय करून त्या सगळ्या विषयांमध्ये सत्ता, सुख, रमणीयता, प्रीती न भाषणं न दिसणं, हेच काय दृढ वैराग्य रूप शस्त्र आहे. आणि त्यानं चित्वा म्हणजे त्यांनी छेदन करायचं. म्हणजे काय करायचं? तर स्थावर जंगन रूप अखिल संसाराविषयीच्या चिंतनाचा, तसंच त्या जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे अनादी काळापासून त्या अज्ञानाच्या द्वारे दृढ झालेली अहंता, ममता आणि वासनारत्व मुळं यांचं छेद करायचा. म्हणजे या संसार वृक्षाचं इतर मुलांचं छेदन करणं आहे. आसक्ती, ममता, कामना यांचा त्याग करणं, कर्तृत्व भोक्तृत्वाचा त्याग करून सुगमतेने या संसार बंधनातून मुक्त होणं, हेच काय? हे संसार वृक्षाचं छेदन करणं आहे. आता आपण थोडा जर विचार केला ना, म्हणजे असंगत होण्याचे जर मार्ग आपण या श्लोकातनं आपण बघायला गेले की आपल्या आचरणात आणण्यासाठी काही असतील तर साधारण आपल्याला 5 मार्ग त्याच्यामध्ये दिसतात बघा. पहिला एक आहे विवेक, की जे बदलतं ते नश्वर आहे आणि जे शाश्वत आहे ते आत्मतत्व आहे, ते मी आहे असा आत्मानात्म विवेक करायचा. दुसरा एक मार्ग आपल्याला म्हणता येईल की ध्यान आणि साक्षी भाव, की आपल्या भावनांचं, आपल्या विचारांचं, आपल्या इच्छांचं आपण साक्षीदार व्हावं. भावना, राग, मोह अशा हे सगळे विषय काय? हे सगळे विषय येतात आणि जातात, आपण त्याची साक्षी आहोत. हा साक्षी भाव म्हणजे असंगत्वाचा एक अभ्यास होऊ शकतो. तिसरं आहे कर्तव्य कर्म आणि निष्कामता. भगवद्गीता सांगते आपल्याला कर्तव्य कर्म करायची, परंतु फळाची अपेक्षा सोडायची. म्हणजे माझं काम मनापासून करायचंय, पण त्याचं यश किंवा अपयश माझ्या हातामध्ये नाही याची जाणीव ठेवायची. या निष्कामतेपणे सुद्धा आसक्ती नष्ट होते. हे आसक्त व्हायचं असेल तर सगळं सोडून द्यायचं नाही मला, तर त्याच्यामध्ये अडकून पडायचं नाहीये. जग मला सोडून जायचं नाहीये, तर जगात राहून मला स्वस्वरूपाला विसरायचं नाहीये. चौथा मार्ग आपल्याला बघता येईल की तो म्हणजे वैराग्य, की आपल्याच वासनांचं आपण निरीक्षण करायचं आणि त्यांचा नाश करायचा आहे. मग स्वतःला विचारायचंय मला या गोष्टीमध्ये आसक्ती का वाटते? ही वस्तू, ही व्यक्ती, ही स्थिती मला का हवीशी वाटतेय? आणि त्याचं उत्तर जर अप्रामाणिक असेल, अहंकारयुक्त असेल किंवा भीतीयुक्त असेल,
तर मग मला वैराग्य विकसित करावं लागतं. आणि पाचवा एक मार्ग आपण म्हणूया की स्वाध्याय आणि आत्मचिंतन करायचं आपण, की दररोज थोडा वेळ का होईना उपनिषदांचं गीतेचं वाचन करून त्याच्यावरती मनन करायचं, त्याच्यावरती चिंतन करायचं. मी कोण आहे याच्यावर चिंतन करायचं. ज्या गोष्टीमध्ये मी अडकतो त्यांना ओळखून ते माझं स्वरूप नाहीये हे जाणून त्याच्यापासून दूर व्हायचं. आपण दररोज स्वतःला 3 प्रश्न विचारावेत, की आज मी कोणत्या गोष्टींची जास्त अटॅच झालो होतो, जोडून राहिलो होतो आणि का राहिलो. दुसरे, काय गमावल्यानं मी आज अस्वस्थ झालो, काय झालो. आणि तिसरं, उद्या मी त्या गोष्टींकडे साक्षीभावानं कसा पाहू शकतो. मग आता थोडक्यात सांगायचं तर माझं गाठोडं त्याच्या चरणाशी व्हायचं आणि आपण मोकळं व्हायचं. ज्या सगळ्याची आपण नेहमी चिंता करतो ते माझे गणगोत तुझे तुझे म्हटलं की मग गुंतागुंत सुटते. माझा संसार म्हणून आयुष्य जातं, त्याला तुझा म्हटलं ना की मग मनोमनी मुक्त होता येतं. माझी मुलं बाळं म्हणत त्याचा मोह सुटत नाहीये. मग त्यांना एकदा तुझं म्हटलं की मग काहीच चिंता राहत नाही. माझं वैभव म्हणून आपण जीवनामध्ये याचा ध्यास घेतलेला असतो, त्याला तुझं म्हटलं की मन निवांत होतं. माझं चातुर्य म्हणून आपण सदा वाद घालत असतो, मग त्या चातुर्याला तुझं म्हटलं की विवाद टळतात आणि अंतर्नाद ऐकू येतो. माझं म्हणता हा मोह, ही माया, हा ताप मला जाळत असतो. मग एकदा तर सगळ्यांना तुझं म्हटलं ना की मग ब्रह्मानंदी टाळी लागते. माझं म्हटलेलं मी पण एकदा त्याच्या चरणी वाहिलं ना, सगळं काही तुझं म्हटलं की आपण काय होतो, आपण त्याच्यामध्येच विलोप होतो. अशा रीतीने या संसार वृक्षाचं छेदन केल्यावरती पुढं काय, तर भगवान पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, ततः पदंतं परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. त्यानंतर त्या परमपद रूपी परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे. ते असं की ज्या ठिकाणी गेलेले पुरुष पुन्हा मागे संसारामध्ये येत नाहीत. आता उद्या आपल्याला शंकरराव कुलकर्णी त्यांच्या अभ्यासपूर्ण वाणीतून आपल्याला याविषयी सविस्तर सांगतील. इथं मी माझ्या वाणीला विराम देतो. माझी सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा, खूप छान, सगळं छान कळलं. रामकृष्ण हरी. अतिशय सोपी भाषा. खूप छान झालं.